काही संघटनात्मक बैठका सुरू आहेत शहरात पिंपरी चिंचवड किंवा ग्रामीणच्या गेल्या 3 दिवस उच्च प्रदेशापेक्षा आणि दादा देखील होते. आज तुम्ही बैठक घेतल्या पदाधिकाऱ्यांची, काय नेमकं शहरात बदल होणार आहे, जिल्ह्यात बदल होणार आहे, काय बैठक? नाही, एक तर नवीन प्रदेश पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि संपूर्ण राज्यात इलेक्शन पुढच्या 3-4 महिन्यात होणार आहेत. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे आमदार, सगळे खासदार आणि त्याचबरोबर पक्षामध्ये वरिष्ठ सगळेच नेते, अंकुश अण्णा असतील, वंदनाताई असतील, या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन या संपूर्ण भागामध्ये आमची अध्यक्षांची इच्छा होती की एकदा एक इन्फॉर्मल एक चर्चा व्हावी. त्याच्यासाठी आम्ही फक्त काही चर्चेसाठी आता आरक्षणं कशी पडतील, वॉर्डांची काय परिस्थिती आहे याची चर्चा करण्यासाठी आम्ही आज सगळे जमलेलो आहोत. आणि महत्वाचा सगळ्यात म्हणजे की राज्यात त्यांनाही ऐकून घ्यायचं होतं की दिल्लीमध्ये नक्की काय चाललंय, कारण का त्यांचा सगळ्यांचा प्रश्न आहे की आम्ही दिल्लीला तुम्ही गेलाय पण एवढी अस्वस्थता महाराष्ट्रात आहे. रोज प्रत्येक चॅनलवर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे, पुण्यात तर भयंकर क्राईम वाढलाय, ट्रॅफिकचे मुद्दे आहेत, पाण्याचे मुद्दे आहेत, कचऱ्याचे मुद्दे, खूप मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत. तर ह्याच्यावर एक सविस्तर चर्चा, दिल्लीत काय चालली आहे यांचे काय ऑब्झर्वेशन आहेत आणि महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याच्यावर एक मोठी चर्चा आम्ही आता बसून केली. हो, अर्थातच माननीय मुख्यमंत्री आले होते 2 दिवस आणि मी काही लपलेली गोष्ट तुम्हाला सांगत नाहीये. जे पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी जी स्टेटमेंट, नाराजी या तुम्हीच टीव्हीवर सगळ्या सांगितलेल्या आहेत की 3-4 महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मित्र पक्षांकडून आमच्या कानावर पत्रकार आणि चॅनल्स कडून आलेले आहेत आणि ज्या त्यांच्याही कडून काही चर्चा आमच्या कानावर पार्लमेंटमध्ये पडल्या त्याच्यात माननीय मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत असं सातत्याने बोललं जात आहे. आणि माध्यमांनीही ते सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री प्रचंड मित्र पक्षांवर नाराज आहेत. ज्या गोष्टी ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष, मित्र पक्ष, महाराष्ट्र या सगळ्यांची अतिशय म्हणजे महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती आहे. कारण का मी दिल्लीत असताना प्रत्येक राज्याचे खासदार मला थांबून थांबून विचारायचे, अरे ये ताश क्या क्या चक्कर चल रहा है, कौन ये मंत्री क्या खेल रहा है तुम्हारी असेंबली में, अरे ये क्या कोई शराब पी रहा है, कुछ इतना कैश महाराष्ट्र में कैसे है, वो बैग में किसका कैश था. अनेक प्रश्न मला सातत्याने महाराष्ट्र बाहेरचे खासदार, कारण का तुमची सगळी चॅनल्स आहेत सगळ्या भाषांमध्ये, तुम्ही इथे बातमी करता ती बरोबर त्या लोकल भाषेमध्ये तिथे जाते. त्याच्यामुळे महाराष्ट्रात कुठलीही घटना घडली हे दुर्दैव आहे की संपूर्ण देशात महाराष्ट्राची प्रचंड प्रचंड अडचणीची परिस्थिती झालेली आहे. दुर्दैव आहे. मला लोकांनी कॉन्ट्रॅक्टरनी केलेल्या आत्महत्याबद्दल विचारलं की काय नक्की आहे बाबा, खरंच पैसे, खरंच दिवाळखोरी झाली आहे का पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये, असे अनेक प्रश्न आहे. लोक आणि तज्ज्ञ असतात. तो केंद्र सरकारचे रिपोर्ट्स आमच्याकडे येतात, राज्याची आर्थिक परिस्थितीचा जो रिपोर्ट असतो ती सगळी माहिती सगळ्याच खासदारांना मिळत असते. काही शिक्षकांनी मागणीनुसार एक पत्र लिहिलंय, तर त्यांना विश्वासात घेतलं जात नाही आणि राज्यमंत्री असे निर्णय घेतात, बैठका घेतात, ही सगळी खतखत आहे. एक तर माधुरीताई एक महिला आहेत, एके महिलेला संधी म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजना करायची आणि दुसरीकडे जर एखादी महिला काहीतरी करू पाहत असेल आणि त्या मंत्री तर आहेतच ना, एखादी महिला मंत्री काहीतरी करू पाहते आणि तिच्या जबाबदारीच्या चौकटी, आणि आमची अपेक्षा आहे की प्रत्येक मंत्र्यांनी मीटिंग्स घ्यावी, आढावा घ्यावा. अहो, आमची दिशा कमिटी झालेली नाही, आम्ही किती वेळा विनंती केली आहे. दिशा कमिटी ही झालीच पाहिजे, हा केंद्र सरकारचा आग्रह आहे. आता दिशा कमिटी काय करते की राज्यामध्ये, तालुक्यामध्ये, तुमच्या मतदारसंघात जी कामं झाली आहेत, स्कीम्स आहेत, त्याचा एक आढावा डिपार्टमेंट वाईज घेते. आपल्या पुणे जिल्ह्यात दिशा कमिटी झालेलीच नाही आणि आम्ही सांगून सांगून विनंती करून करून थकलो. एक आता माधुरीताई आमच्या महिला भगिनी मंत्री झाल्या, त्या काहीतरी करू पाहतात तर काय अडचण आहे. आणि मंत्री तर आहेतच, त्यांना अधिकार आहे ना आणि प्रोटोकॉल पाळूनच त्या करतायत ना. मग एक महिला जर काय, त्यांनी याचा त्यांना अधिकार दिलेलाच आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा आहे ना.
काय होतं माहितीये का, या महायुतीमध्ये वादवारंवार जे चव्हाट्यावर येतात ना, 3 पक्षाचं सरकार चालवलं जात आहे. अडचणीत येतात ते शिंदेचे किंवा अजितदादांचे मंत्री आमदार, वाद होतो तर यांचाच, व्हिडिओ बाहेर येतात ते याच मंत्र्यांचे. भाजपचं काय होतं, महायुतीत पुरवणी सुरू आहे का, वाद सुरू आहे? हा प्रश्न तर माझं उत्तर आहे. हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे. हा प्रश्न तुम्ही मित्र पक्षांना त्यांच्या दोन्ही विचारायला पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्रीचा अतिथी देवो भव, दर आठवड्याला त्या पुण्याला येतात. पुढच्या वेळेस येतील तेव्हा हा प्रश्न त्यांना विचारा. तुम्हाला सांगू, मला माहिती नाही. एक तर म्हणजे मी त्या सरकारमध्ये मागे मी बाहेरून सगळं बघते, पण एका गोष्टीच्या वेदना जरूर होतात. कारण का माझी अपेक्षा होती की या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जरी विरोधक असले तरी जाहीर आभार मानते आज की कोणीतरी थोडी का होईना संवेदना दाखवली या सरकारबद्दल, या सरकारच्या ह्या सगळा जो गलिच्छ कारभार चाललाय महाराष्ट्रात त्याच्याबद्दल. म्हणजे ज्या उशिरा का होईना पण माननीय मुख्यमंत्री म्हणाले की मी अस्वस्थ आहे. ते दिल्लीला हायकमांडकडे गेले. हायकमांडला त्यांनी सांगितलं की असं असं चाललंय आणि हे वाईट होत आहे. नाराजी व्यक्त केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते. एक मिनिट पूर्ण होऊ दे. आणि त्याचबरोबर मला खरं वैयक्तिक बोलायला आवडत नाही, मी कधी बोलतही नाही, पण हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी भारतीय जनता पक्ष आणि माननीय सुरेश धस यांना विचारला पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस मी म्हणत नाहीये, माननीय कोर्टाने आदेश दिलेले आहेत, ते तुमच्या चॅनलवर आलेले आहेत. डोमेस्टिक व्हायलन्सची केस, पर्सनल आणि बऱ्याच गोष्टींच्या केसेस आहेत. आणि मला एक प्रश्न विचारायचा, हा तर वैयक्तिक झालाच भाग, पण त्याचबरोबर ज्या सरपंचाची हत्या झाली त्याच्या मागे ज्या वाल्मिक कराड होता त्याचा आका कोण होता हे मी एकटी म्हणत नाही, मी तर कधीच, मला हे माहिती नव्हतं. हे सगळं माननीय अनेक वेळा सुरेश धसांनी आपल्या सगळ्यांना ती माहिती दिली. आणि ज्या आकामध्ये कुटुंब उद्ध्वस्त झालं, कधीतरी त्या देशमुख कुटुंबाला जाऊन विचारा त्यांच्या वेदना. ती काही ब्रेकिंग न्यूज नाहीये. त्या मुलीचे वडील गेले, त्याच परिस्थितीत त्या बिचाऱ्या मुलीनी परीक्षा दिली. आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चांगले मार्क पडले आणि आता तिची सगळी शिक्षणाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि ते आपण सगळे मिळून पूर्ण करू. ते सगळं त्या कुटुंबाचे करू, पण तिचे बाबा आपण नाही परत आणू शकतो. काय उत्तर देणार त्या देशमुख कुटुंबांना? आणि त्याचे आरोप प्रत्यारोप, मी स्वतः माननीय अमित शहाना भेटले होते. मी पुरी नोट घेऊनच माननीय अमित शहाना भेटले होते की माननीय अमित भाई, तुम्ही आम्हाला ज्ञान द्या, कारण का आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळत नव्हता. बजरंग अप्पा सोनवणे हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी, जेव्हा वाल्मिक कराड आणि ही हत्या झाली, पहिल्यांदा खरा आका कोण हा महाराष्ट्राला बजरंग अप्पा सोनवणे आणि सुरेश धसांनी आपल्याला ही माहिती दिली. नाहीतरी कधीतरी आपल्याला कळलंही नसतं, आणखीन खून झाले असते. त्या मुंडेंच्या मिसेस महादेव मुंडेंच्या, तुम्ही बघितला त्यांच्या वेदना. अहो, मी त्यांच्या घरी जाऊन आले. एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची. ती महिला आमची भगिनी न्याय मागत मागत फिरली. परवा काही नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली. आता तिला न्याय मिळतोय आणि तुम्हाला कळलंय की काय अमानुष पद्धतीने त्याची हत्या झाली. या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होतं? कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे? कोण त्यांच्या मागे होतं? हे मी म्हणत नाहीये, हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवणेंना विचार. त्याच्यामुळे मला धक्का बसला. क्लीन चिट, कसल्या क्लीन चिट आहेत या? इथे घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन चिट देत आहेत. काय एवढे ते सत्तेचा प्रेम? हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल, ते महाराष्ट्र सहन करणार नाही. कितीही लढाईला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार. आणि त्या कुटुंबाला, ज्याच्या घरातला कर्ता पुरुष त्याची अमानुषपणे हत्या ज्यांनी केली आहे, किंवा त्याच्या मागे जो पाठराखण करा, ज्यांनी त्यांना सगळ्यांना मदत केली, अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही.
पालेकर उपाध्ये मंगळवारी राजीनामा केला जातोय. मात्र किती असे मंत्री आहेत की मंगळवारी जाऊ शकतात? ते किती आहेत मला माहिती नाही आणि माझा काही संबंध नाही कोणी त्यांना कधीच त्यांचे पहिले व्हिडिओ आले ना तेव्हाच त्यांनी नैतिकतेवर राजीनामे द्यायला पाहिजे होते. किती मंत्री हे दुर्दैव आहे की राजीनामे नैतिकतेवर यांना काढावं लागतं दरवेळीच. मग माननीय मुख्यमंत्र्यांनी हायकमांडकडे दिल्लीला जायचं, दिल्लीकडून अप्रुव्हल गेल्यावरच जेव्हा दिल्लीवरनं फोन येतो तेव्हाच हे राजीनामे देतात. दरवेळी दिल्लीला काय सांगायला पाहिजे? दरवेळी दिल्लीनीच इंटरव्हेन्शन केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय महाराष्ट्राला मिळणार नाही. मग हे काय आहे सरकार मला सांगा. आणि हे कबूल मी नाही करत आहे, त्यांचेच नेते आणि मित्रपक्ष म्हणतात दिल्लीचा क्लिअरन्स. हे मी म्हणत नाही, हा माझा आरोप नाहीये, तुमच्या चॅनलवर त्या नेत्यांनी केलेलं वास्तव आहे. लाडक्या बहिणीचे पैसे काही पुरुषांनी घेतले, तो पण मोठा होता. लाडक्या बहीण योजनेचा 14,000 एवढ्या पुरुषांनी फॉर्म भरलेच कसे? कोणीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे फॉर्म भरायचा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि ईडी आणि सीबीआय त्यांच्या मागे लागली पाहिजे. एरवी छोट्या छोट्या गोष्टींना ईडी आणि सीबीआय लावतात लोकांच्या मागे, विरोधी पक्षाच्या मागे. इथे तर एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, मग भ्रष्टाचार असाच जाणार. मी स्वतः दिल्लीला गेलो, मला नाही माहिती बाबा, मला कसं माहिती असेल? फॉर्म नाही भरले ते जवळपास 22 कोटी रुपयांचे निधी त्या पुरुषांच्या खात्यावर जमा झालाय. नाही प्रॉब्लेम इज फॉर्म तर भरला ना, कोणीतरी फॉर्म भरला ना. इलेक्शनच्या आधी घाईघाईनी यांनी एवढे फॉर्म भरून घेतले. मग कुठलं सॉफ्टवेअर येते? कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे होतं फॉर्म भरायचं? कोणी फॉर्म भरून घेतले या सगळ्या बहिणींचे? कुठला तरी सॉफ्टवेअरच वापर. अहो एआयच्या काळामध्ये एवढा मोठा पारदर्शक कारभार, आधार कार्ड या सगळ्याबद्दल झालं. एवढी मोठी यंत्रणेमध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा? याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र किंवा ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून गेले, त्या एजन्सीची इन्क्वायरी झाली पाहिजे, त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे SIT किंवा ईडी आणि सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे. राज्याचे मंत्री जे आहेत ते वाटत सांगले ते देवदर्शनाला जाऊ लागले. त्यांनी शिडी देवाचं दर्शन घेतलं, देवामुळे राजीनामा लांब होते. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी आयुष्यात काय करावं, त्यांनी काय का करेना. माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राची आबरू ही वाचवा अशी वेळ आली आहे. मला म्हणायचे दुर्दैव आहे, मला असं बोलावं लागतं की महाराष्ट्राची इतकी बदनामी. किती दिवस झाले यांचं सरकार येऊन? 100-150 दिवस झाले असतील. 150 दिवसात महाराष्ट्राच्या 70 वर्षाच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही ना, तेवढं या 150 दिवसात झाली. गाव वाडी वस्तीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी या लोकांनी केली आणि ह्याचा कधी तर कधी इसका जवाब उनको देना पडेल. आणि नुसत्या राजीनाम्यांनी फक्त संपत नाही, दर 50 दिवसांनी एखादी विकेट जाते. काय लावलंय? बोलताय अशा प्रकारचा आरोप आम्हाला जाणून केला आहे. त्याच्यासमोर एक माणूस बसला होता, त्याला वाल्मिकरांचा फोन आला. वाल्मिकरां जेलमध्ये बसून हे सगळं करतोय अशा प्रकारचा आरोप करतात. अहो कशाला? देशमुख कुटुंबांनी तुमच्याच चॅनलवर दाखवलंय VIP ट्रीटमेंट चालली होती त्या वाल्मिक कराडांना. मी माननीय आपला परवाच्याच दिवशी बजरंग अप्पा सोनवणे माननीय अमित भाई शानची वेळ मागितली आहे 2 केसेससाठी. एक तर वाल्मिक कराडांचं जे वागणं आहे त्याच्यासाठी आणि त्यांना जी VIP ट्रीटमेंट दिली जाते जेलमध्ये त्याच्या विरोधात, आणि दुसरं महादेव मुंडेंचा जो खून झाला त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी घेऊन त्या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे. या 2 विषयांसाठी माझे सहकारी बीडचे खासदार बजरंग अप्पा सोनवणेंनी माननीय अमित भाई शानची वेळ मागितलेली आहे. ते 2 वेळा या आठवड्यात त्यांच्याकडे जाऊन आलेले. आमदार देखील आदिवासी विभागाची बैठक होती त्यावेळेस त्याला मुख्यमंत्री मिळाले, चोर मंत्री मिळाले असा उल्लेख शरद पवारांनी केला. काय म्हणाले? मुख्यमंत्री मिळाले, त्याला चोर मंत्री मिळाले असं बोलले? शरद सोनवणे आदिवासी आमदार देखील रामकृष्ण हरी बाबा, मी याच्यावर बोलणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवून द्या ते व्हिडिओ. या गोष्टीमुळे पवारसाहेब आज मुख्यमंत्र्यांना की उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार अशी चर्चा आहे. पवारसाहेब परत भेटणार आहेत. मला माहिती नाही. काल मी दिल्लीवरनं पुण्याला आले, माननीय पवारसाहेब काल दुपारीच मुंबईला गेले, त्याच्यामुळे मला माहिती नाही भेटणार असतील. एक मी तुम्हाला सांगते, आम्ही जरी विरोधक असलो त्यांचे, तरी आम्ही महाराष्ट्रावर प्रेम करणारी लोक, या काळ्या मातीशी इमान राखणारी लोक. विरोधकाच्या रोज
या विकेट पडतायत म्हणून आम्हाला आनंद होत नाही, कारण का आमच्या राज्याचं नुकसान होतं. आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, आर्थिक पण आणि सामाजिक पण. आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे, आणि मी म्हणत नाही, सरकारचा डेटा सांगतोय, मी डेटा ड्रिव्हन बोलते. आज महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत. अहो दुर्दैव बघा या सरकारचं. त्या कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली, 35 वर्षाचा मुलगा. हो काय त्या कुटुंबावर, आमचा काही संबंधच नाही, असं कसं म्हणू शकते सरकार? किती असंवेदनशील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांच्या आत्महत्या, कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या. म्हणजे कशासाठी थांबलंय हे सरकार? काय बघायचंय की यांना समाधान आणि आनंद मिळेल? मला सांगा. 100-150 दिवस झाले यांनी काय करून दिले? फक्त मोठे बिग तिकीट कॉन्ट्रॅक्ट. कुठला तो रस्ता करायचा होता 80,000 कोटी रुपयाचा, इथे तुम्हाला त्या जलजीवनसाठी पैसे नाही, तुम्हाला शिक्षकांना पगार. अहो ते ठोक आंदोलनासाठी रोहितनी तिथे दिवसभर राहिला, दुसऱ्या दिवशी आदरणीय पवार साहेब झाले, तेव्हा त्या बिचाऱ्या आमच्या शिक्षकांना, शिक्षक शाळा सोडून बिचारे पावसात बसले होते तिकडे मुंबईत. या सरकारकडे जर पैसे नसतील तर मग 80,000 कोटी रुपयाचा तो रस्ता कशासाठी यांना पाहिजे? आणि मग रस्त्यासाठी पैसे आहेत पण शिक्षणासाठी पैसे नाही. आम्हाला ड्रॉइंग टीचर ठेवायला पैसे नाही. तिसरी भाषा शिकवायची म्हणून त्यांचा जो हट्ट आहे, पहिलीपासून शिकवा, त्याच्यासाठी स्पोर्ट्स टीचर, ड्रॉइंग टीचर, त्यांना सगळ्यांना घरी पाठवा. हे काय चर्चा चालली? आणि हे माझे आरोप हे वैयक्तिक कुणावर नाही, जे वर्तमानपत्रात येतं आणि चॅनलवर येतं त्याच्यावरून मी हे मत मांडते. काही उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिले तर त्यांना काढून टाकलं असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. विषय थोडासा नाजूक आहे आणि मला असं वाटतं की व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया एक खूप मोठं पद आहे. या घटना मागच्या आठवड्यात दिल्लीमध्ये झाल्या त्या अस्वस्थ करणाऱ्याच होत्या, तडकाफडकी जे काय झालं. पण मला असं वाटतं तो विषय नाजूक आहे आणि देशाच्या व्हाईस प्रेसिडेंट बद्दल आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं हात रोखूनच बोलीन, कारण का माझ्या देशाचा विषय आहे हा. पॉलिटिकल विषय मी करू इच्छित नाही, कारण का माझ्या देशाचा व्हाईस प्रेसिडेंट. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे काही गोष्टी जरी आपल्याला काही माहिती असलं तरी त्या सगळ्या काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात. हे सुसंस्कृत मराठी संस्कार आमच्या सगळ्या. कारण जे दिल्लीतूनच ज्या माहिती आल्या, ज्या बातम्या आल्या ना, राजीनामा दिल्यानंतर 24 तासात उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाबद्दल झालं. उपराष्ट्रपतींकडे जे ओएसडी होते त्यांना त्यांच्या खात्यात परत पाठवण्यात आलं. उपराष्ट्रपतीच्या कार्यालयात असणारी सगळी सॉफ्टवेअर डिलीट करण्यात आली, हार्ड डिस्क डिलीट करण्यात आल्या. दिल्लीत काय घडतंय? तुमचा जो रिपोर्टर असेल ना, जो ते बीट बघतोय त्याला विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नातच तुम्हालाच पाहिजे ती सगळी उत्तरे. आज इंद्रावतीची पाहणी केली आणि नाराजी व्यक्त केली आणि कुठे बाहेर चालले, एवढं लेट सुचलेलं शांतपणे करायला इंद्रावतीला भेटलं. एक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, गेले कित्येक महिने मी स्वतः हिंजवडीचा किती फॉलोअप करते. मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करून आंदोलन केलं, विनंती केली, सगळं करून झालं. उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार आता तिची जबाबदारी घेते, याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. पण आता रिझल्ट द्या, आम्हाला रिझल्ट पाहिजे. मी तर एक पत्र लिहिलेलं आहे, ते जाईल आता, की जर अडचण, एवढा ट्रॅफिकचा अडचण होत असेल तर आठवड्यातून 2च दिवस सगळ्यांनी ठरवून घ्यावं, बाकी सगळा वेळ वर्क फ्रॉम होम करा. सगळे दिवस वर्क फ्रॉम होम. जसं बँगलोरमध्ये वर्क फ्रॉम होम माझे सहकारी PC मोहन आहेत, त्यांनी जसं सरकारला पत्र लिहिलं तसंच मीही पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र सरकारला आणि हिंजवडीच्या सगळ्या असोसिएशनला, की जर शक्य असेल तर जास्तीत जास्त लोक हे सगळे इन्फ्रा तयार व्हायच्यापर्यंत वर्क फ्रॉम होम करा. आठवड्यातून एखादले 2 दिवस सगळ्यांनी कामावर वेगवेगळे दिवस बघून यावं, म्हणजे लोड कमी होईल. एक, शाळा ज्या सगळ्या आहेत हिंजवडीतल्या त्या सगळ्यांना 15-20 मिनिटाची पुढे मागे वेळ करणं शक्य असेल तर त्यांनाही महाराष्ट्र सरकारने विनंती करावी की पुढे मागे 10-10 मिनिटं, म्हणजे तो एक थोडासा ट्रॅफिकचा लोड कमी होईल. सगळी जी इल्लीगल, आम्ही सांगून थकलो की सगळे जे इल्लीगल गोष्टी तिथे रस्त्यांवर चालतात आहेत, सामान पडलंय, मेट्रोचं सामान पडलंय, ते कृपा करून स्वच्छ करा. हे वारंवार आम्ही माझे ट्विटचा थ्रेडच बघा ना तुम्ही,
तिथल्या मीटिंग्स बघा, आमचे सगळं मिनिटेड आहे. त्याच्यामुळे जो अनुभव आम्हाला गेले 1.5-2 वर्ष होतोय तो माननीय पालकमंत्र्यांना आज आला. तुमच्या चॅनलवर तुम्ही बघताय. त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्र सरकारला आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे की हिंजवडीतून मार्ग काढा. मात्र काही स्थानिक कोणतरी नाराज झालेले पाहिल्यानंतर त्यांची एक फूट जोडली जात नाही. तिथे मिटिंगला असं स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासन घेतलं जात नाही. या ठिकाणी रस्त्याची मोठी गरज आहे तिथं आमच्या जागा नाही लागलेल्या. पुन्हा एकदा 2006च्या आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ शकते. नाही, पण आम्ही ह्याच्यासाठीच तर महाराष्ट्र सरकारला सांगतो की मीटिंग्सला आम्हाला पण बोलवा ना. आम्ही काय विरोधक म्हणून काही टीका करणार नाही. आम्ही तिथले त्या लोकांनी आम्हाला निवडूनच पाठवलंय ना. मला तरी हिंजवडीच्या एकाही मीटिंगला बोलवलं जात नाही. मी स्वतःहून त्यांच्याकडे 10 वेळा जाते, पण कुठल्याही मीटिंगला आम्हाला बोलवत नाही. ते आम्ही सूचनाच करणार ना. तिथले अनेक एनजीओज आहेत, फील्डवर काम करणारी लोक आहेत, सगळ्यांना जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना घेऊन मीटिंग करा ना. तिथले एनजीओ स्टेक होल्डर्स, तिथले सगळे मालक, त्यांचे HRचे लोक, सगळ्यांना बोलून जम्बो मीटिंग घ्यायला पाहिजे ना. आमच्यामुळे मदतच होईल ना. आम्ही तर काही विरोध नाही करत आहे मीटिंगमध्ये कुठल्या. आणि विरोध केला तरी गैर काही, लोकशाही आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये. आणि ह्या बाबतीत मी सांगते, केंद्र सरकारच्या बाबतीत हे मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते. आमच्या मतदारसंघातल्या कुठल्याही कामाबद्दल परस्पर एकही केंद्रातला मंत्री मीटिंग घेत नाही. आणि घेतली तर आम्हाला सांगतात की ही मीटिंग घेणार आहे, जमलं तर या. किंवा आम्ही एखादी कंप्लेंट केली म्हणजे जल जीवन मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात होतोय, आरोप आहे माझा या सरकार. पण त्याची इन्क्वायरी लावण्यासाठी CR पाटलांनी नेहमी आम्हाला सहकार्य केले. काही चांगल्यावर गोळीबार होतो, काही दबाव येतो आमदाराचा भाऊ असतो. आता मी माननीय पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं. त्याच्यात ते असं म्हणले, वेळ पडली तर मकोका लावा. आता बघूया काय होईल. पण मोक्यातून त्यांनी अनेक आरोपी बाहेर काढलेले. आता बघूया ना, कळेल ना 2-3 दिवसात. कारण का दौंडमध्ये जी घटना झाली की त्याचा जाहीर निषेध अर्थातच केला पाहिजे. पण आमची अपेक्षा होती की त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन व्हावी. पण उशिरा का होईना पालकमंत्र्यांनी 2 आज निर्णय घेतलेत. मी वाट बघते त्या निर्णयाची. 3 ऍक्च्युली. एक तर राजीनाम्याची मी वाट बघते, कारण का त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. आमची विनंती होती हे मागच्याच आठवड्यात व्हायला पाहिजे होतं. एक. दुसरा, हिंजवडीला ते 15 दिवसात दुसऱ्यांदा गेले, त्याचं मी स्वागत करते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की दौंडच्या घटनेमध्ये ते स्वतः तुमच्या चॅनलवर म्हणलेत की अशा लोकांना वेळ पडली तर मकोका लावा. बघूया काय होतं. अजून एक 8 दिवस वाट बघूया. आता इतकं झालंय तर. त्यामुळे माझ्या माननीय पालकमंत्र्यांनी हे 3 निर्णय महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या, ज्याचा सातत्याने आम्ही मागणी करतोय, त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची विनंती. यासोबत पुणे शहरात अजून एक मोठा प्रश्न आहे. कल्याणी नगर आणि कोरेगाव पार्क मध्ये जिकडे पोर्शे अपघात झाला तिकडनं 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती अजूनही असे 3 ते 4 पब्स आणि क्लब्स आहेत की ज्यांचे 2दा परवाने रद्द झाले तरी तिसऱ्यांदा पुन्हा ते चालत आहेत. तिकडे ड्रग सिरिंजेस पण मिळालेले आहेत. दुसरा असा पब आहे तिकडे की जिकडे आधी NOC मिळालेली होती ती एका कमर्शियल ऑफिसची होती आणि आता तिकडे पब चालू आहे. आणि तिकडचं सगळं धूर त्या घरात जातोय जिकडे एक बाय शी इज एक्सपेक्टेड. ते कशाला सांगतायत. हिंजवडीमध्ये एक शाळा आहे, शाळेच्या समोर बार आहे. त्याच्या बाजूला टेक केअर समोर नाही, इथे जिथे शाळा आहे ना, जिथे 1500 मुलं शिकतात हिंजवडीमध्ये, त्या शाळेच्या समोर पब आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे. इट्स अन ऑफिशियल डॉक्युमेंट बाय गव्हर्नमेंट अँड सुप्रीम कोर्ट की शाळेच्या समोर दारू विक्री होता कामा नये, पब्स होता कामा नये, सिगरेट मिळता कामा नये. शाळेच्या समोर आहे, रस्ता क्रॉस केल्यावर. आणि मी स्वतः पुण्याच्या कलेक्टरांना विनंती केली. मी परत आज फॉलोअप घेतलाय की काय कारण आहे, तुम्ही का परवाना, शाळेच्या समोर दारूचं दुकान काय चाललंय पुणे जिल्ह्यात, पुणे शहरामध्ये, याची ऍक्शन घेतलीच पाहिजे. आणि जर मी परत आज माननीय कलेक्टरांना सांगितलं की जर पार्लमेंट माझं संपेल 21 ऑगस्टला, तोपर्यंत हे सगळे परवाने तुम्ही म्हणताय ते आणि मी शाळेच्या समोरचं म्हणते, हे जर कॅन्सल झाले नाही तर मी स्वतः आंदोलनाला बसणार. या सगळ्यासाठी गुन्हेगारी एनिवेच वाढतीये. तो डेटाच दाखवतोय ना. आणि तो माझा डेटा नाहीये, केंद्र सरकारच्या होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार आहे. हा डेटा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या होम मिनिस्ट्रीचा आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात क्राईम वाढला आहे. हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकारचा डेटा सांगतोय आणि तुम्ही त्या चॅनलवर दाखवताच. काल न्यायालयाच्या आदेशाने विधानसभेची पुन्हा फेरपडताळणी झाली.
पुन्हा एकदा निराशा झालेली. तशी जोडींनी काय आक्षेप घेतले त्यामध्ये व्हीव्हीपॅट मध्ये चिठ्ठ्या आढळून आल्या होत्या. सचिन दोडकेंचा कालचा अनुभव हा धक्कादायक होता. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.